राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नाशिकमध्ये देखील कांदा असेल, द्राक्ष बागा असतील, यांचं नुकसान झालंय. आपल्याकडे काय अधिकृत माहिती आहे, काय नेमकं नुकसान? नाही, ही गोष्ट खरी आहे की अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. हवामानाच्या अंदाजानुसार आजचा दिवस त्यामध्ये आहे एक शेवटचा दिवस कदाचित. त्यामुळे कालही रात्री 2-3 जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर, सिंधुदुर्ग आणि 2-3 जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. स्टँडिंग ऑर्डर्स त्या, त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आणि तिथले पंचनामेची फिगर जी आहे ते 25,000 ते 26,000 एकरापर्यंत साधारण अंदाज आहे. तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. सर्वाधिक जे काही नुकसान झालंय ते कुठे झाल्याचं जाणवतंय? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे. काही जिरायती याच्यामध्ये गहू, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे. आणि काही फळबागा आहेत, म्हणजे समजा 13-13.5 हजार रुपये आपण जिरायती पिकांना देतो, 27,000 रुपये आपण बागायती पिकांना देतो आणि 36,000 रुपये आपण फळबागांना देतो. असं सर्वसाधारणपणे शासनाचे नॉर्म्स आहेत. त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं, काय झालं ते सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटला प्राप्त नाही. पण सविस्तर माहिती 1-2-4 दिवसामध्ये गोळा झाली की मग त्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन बरोबर मंत्र्यांबरोबर बसून एक निर्णय घेण्यात येईल आणि कॅबिनेटला ते संपूर्णपणे आढावा या ठिकाणी घेऊन आणि त्या दृष्टिकोनातून मदत जाहीर होईल. नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. सटाणा, बागलाण परिसरामध्ये, राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी नुकसान झालंय. आपण प्रत्यक्ष काही पाहणी? मी जाणार आहे. मी आता आज थोड्या वेळाने जमलं तर मार्च सांगवीला या ठिकाणी जाणार आहे माझी मीटिंग संपल्यानंतर आणि तिथेही पाहणार आहे. उद्या जमलं तर नंदुरबारला जाणार आहे. परवा नंदुरबारला सुद्धा मी त्या ठिकाणी पाहणार आहे. 2-4 ठिकाणी जिथे मला शक्य आहे त्या ठिकाणी शेतीवर जाऊन प्रत्यक्षात मी या ठिकाणी पाहणी करणार आहे. पीक विम्याचा ट्रान्झिशन पिरियड आहे, रिन्युअलचा पिरियड आहे शेतीचा, काही त्याचा परिणाम यावर होतो? पीक विम्याच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय अजून घ्यायचा बाकी आहे. त्या संदर्भात मागच्या पीक विम्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पीक विम्यावरती रिवाईज या ठिकाणी प्लॅन तयार करून त्या संदर्भात चर्चा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर पीक विम्याची या ठिकाणी घोषणा होईल. दादा, आता जे नुकसान झालेलं आहे, आता जे नुकसान झालंय ते कांद्याचं, उन्हाळ कांद्याचं मोठ्या प्रमाणात झालंय, कारण तो टिकणार नाही आता. त्याच्यामुळे 1.5 लाख रुपये एकरी मदत द्यावी अशी मागणी संघटनांकडून केली जाते. त्या संदर्भातला सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यास नुकसान किती झालंय, किती क्षेत्रावर झालंय, किती टक्के नुकसान झालंय याचा संपूर्ण अंदाज घेतला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून मदत कशी जाहीर करायची त्यावेळेस कॅबिनेटमध्ये निर्णय होईल. दादा, एक राजकीय विषय असा आहे की संजय राऊतांनी काल संसदेमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर टीका केलेली आहे. दाऊदचे दलाल अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य काल संजय राऊतांनी केलं. संजय राऊत साहेब हे राजकीय दृष्ट्या बोलत असतात, त्यामुळे मीडियाने दखल घेण्याचं काम आहे. बाकीचे फार सिरियसनेस त्याच्यामध्ये नाही आहे आणि त्यामध्ये नसतो पण. त्यामुळे तुम्ही फार एवढं टेन्शन घेऊ नका आणि ठीक आहे, बोलतायत ते राजकीय बोलतायत एवढं लक्षात घ्या, कारण शेवटी प्रत्येकजण राजकारणासाठी काही ना काहीतरी उपद्या उकरून काढत असतो. त्यामुळे राजकारणाची जनतेची करमणूक या ठिकाणी होण्यासाठीचे विषय आहेत, पण तशा प्रकारचं काही या ठिकाणी नाही. आज मनसे राज्यभर कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आंदोलन करत आहेत. कर्जमाफी एकूणच व्हावी अशा पद्धतीची मागणी आहे. तो त्यांचा मुद्दा आहे. त्यांना मागण्यासाठी काही शिल्लकच राहिलं नाही. त्याच्यामुळे आता काय मागणार? विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारकडे काय मागणी करावी? सरकारमध्ये काही मागण्यासारखंच काही राहिलं नाही. तर त्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी ते लावून धरत आहे जास्त. तर त्या कर्जमाफीचा मुद्दा हा वादग्रस्त मुद्दा आहे, त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यामुळे तो निर्णय हा राज्य पातळीवरचा निर्णय आहे. तो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या लेवलचा निर्णय आहे आणि यामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे रेग्युलर शेतकरी रोज कर्ज भरतात किंवा दरवर्षी कर्ज भरतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही का कर्ज भरावं, आम्ही पण कर्ज थकवतो, म्हणजे कर्ज थकवण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू ठेवावी असं काही लोकांचं मत आहे. त्यामध्ये मतमतांतर खूप आहे. त्यामुळे हा निर्णय हा उच्च पातळीवरचा आहे. त्यावेळेस तो साधक बाधक विचार करून तो निर्णय घेण्यात येईल. दादा, आपण नंदुरबारचे पालकमंत्री आहात.
2 महिने आपण नंदुरबारमध्ये गेले नाहीये अशा पद्धतीची ओरड आता तिथल्या नागरिकांकडून केली जाते की पालकमंत्री आम्हाला दिसतच नाहीये. पालकमंत्री 6-6 महिने कुठल्या जिल्ह्यामध्ये जात नाही. आतापर्यंत तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला तर पालकमंत्री जात नाही. मी कमीत कमी एकदा जाऊन आलो आहे आणि आता मी पुढच्या 2 दिवसांनी पुन्हा जाणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1 तारखेला जाणार आहे. आणि मधल्या काळामध्ये 1 महिनाभर अधिवेशन असल्यामुळे मला या ठिकाणी जाऊ शकलो नाही मी. परंतु तिथली संपूर्ण यंत्रणा, तिथल्या संपूर्ण अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहे की या जिल्ह्यासाठी काय करायचं आहे. बाहेरच्या काही एजन्सीज आहेत त्या एजन्सीज नेऊन त्या ठिकाणी काम सुरू आहे, सर्वे सुरू आहे. आणि लवकरात लवकर नंदुरबार जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत डेव्हलप झालेला जिल्हा दिसेल आपल्याला. त्या संदर्भात प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे.